वेगळं होतंय का? परंतु आत्ता ज्या खोटा कॅप्टन भोंदू बाबा आणि त्या भोंदू बाबाबाबत चाकणकर ताईंचे घनिष्ठ किंवा अगदी घरासारखे त्यांचे संबंध दिसत आहेत. आणि अशा व्यक्तीचा जे आता माध्यमांच्याच माध्यमातून जे काही व्हिडिओ 58 व्हिडिओ काय जे आहेत त्यातला एक एक जो व्हिडिओ येतो आहे आता त्या व्हिडिओवरनं तरी असं वाटतंय की ह्यानी बऱ्याच महिलांना आपल्या भोंदू बाबाच्या माध्यमातून ज्योतिषाच्या माध्यमातून सावध करून त्यांना त्रास दिलेला आहे. अनेक महिला अशा पण असू शकतात की ज्या त्यांच्यापर्यंत पोचल्या, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, परंतु घाबरून किंवा आता कसं सांगू म्हणून बोलत नसल्या तरी ज्या यांनी हे संपूर्ण प्रकरण लावून धरलं आणि पुढे आणलं तर त्यांना तर पोलिसांनी अरेस्ट केलीच आहे. आणि सर्व माध्यमातून मी बघते सह आरोपी चाकणकर ताईंच्या इन्क्वायऱ्या करून घेतलं पाहिजे. कारण हे जे काही घडलं आहे महाराष्ट्रात हे अतिशय वाईट आहे. ह्याच्यानंतर कुठलीच महिला घरामध्ये जर एखाद्या कोणाला बोलवलं तर तो विश्वास ठेवला जाणार नाही. असुरक्षित महिला आहे. म्हणजे वर्षाच्या मुलीपासून ते अगदी 90-80 वर्षाच्या महिलेवर हे असे अत्याचार होताना दिसत आहेत. आणि निव्वळ म्हणजे मला एक अजून धक्का बसला, काही मंत्र मी ऐकले आपल्या हिंदू धर्मामध्ये. मंत्र, यंत्र आणि तंत्रामध्ये कोणी जात नाही. म्हणजे ज्यांना वेगळ्या काही इच्छा आहेत तंत्रामध्ये जाण्याच्या ते जात असतील. पण मंत्र किंवा यंत्र, मग आपण श्रीयंत्राची पूजा करतो किंवा विष्णू यंत्राची, म्हणजे ते आहेच. मग यंत्रामधले अनेक प्रकार आहेत. पण तांत्रिक विद्येमध्ये राजकीय लोक का जात आहेत मला नाही माहिती. असं काय मिळवतात, हे क्षणिक सुखाला का बळी पडत आहेत. आणि आत्ता जे काही असे फोटो येत आहेत म्हणजे किंवा माहिती येते की आपल्या रक्तानी मधल्या मिडल फिंगर यांनी अख्खी ती बावली म्हणे रक्तानी भिजवून वशीकरण ज्याला म्हणतात, असे वगैरे प्रकार असतील तर हे फार वाईट आहे. म्हणजे बुद्धिचातुर्याने किंवा तुमच्या मेहनतीने राजकारणामध्ये आपल्याला पुढे यायचं आहे किंवा अशा गोष्टी ह्या रॉंग आहेत. आणि कितीतरी महिलांचा ह्याच्यामध्ये बळी गेलेला असू शकतो. आता त्या इन्क्वायरीमध्ये सगळ्यांचा ह्याच्यावरनं एक सूर असाही निघतो आहे की चाकणकरबाईंना दुसऱ्या सह आरोपी म्हणून, कारण इतक्या अगदी छत्री धरलेला फोटो दिसतो आहे किंवा अगदी एखाद्या ते काय नातं मी सांगू नाही शकणार ते त्याच सांगू शकतील काय नात्याने आपण. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा राजकीय लोक जर असं करत असतील तर संरक्षण कोणाकडे मागायचं, संरक्षित कोण करणार. आणि ह्या सगळ्या गोष्टीला शाळेत अत्याचार होत आहेत, रस्त्यात अत्याचार होत आहेत, घरात अत्याचार, महिला सुरक्षित कुठे. आणि अशा गोष्टी आल्यानंतर तर फारच भीती वाटायला लागली. म्हणजे कुठला तरी आमिषाला बळी पडून की मला या सगळ्या गोष्टीत पुढे जायचं आहे म्हणून. मग तुमची मेहनत, ज्याला कितीतरी आपण तास कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांबरोबर जे काम करतो किंवा बुद्धिचातुर्य, हे सगळं मागे पडतं. ताई, त्यांच्याकडे प्रचंड अशी प्रॉपर्टी या सगळ्यामध्ये त्यांनी जमवली असं देखील समोर आलेलं पाहायला मिळतंय. सातबारे आहेत त्यांच्या नावावर नाशिक आणि त्या परिसरामध्ये. सकाळी अंजली दमानिया यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली, त्यात अनेक सातबारे त्यांच्या नावावरचे दाखवले. ह्या संदर्भात कसं कोणाच्या त्यांच्या म्हणजे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.